सर्वांना नमस्कार. मी शीतल साकोरे, हर्षाली डोंबरे. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझ्या चॅनलचं नाव आहे शीतल साकोरे. जर आपण नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांनाही तो शेअर करा की जेणेकरून इतरांनाही त्याचा नक्कीच फायदा होईल. या चॅनलवर मी वेगवेगळे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज व स्पर्धा परीक्षांवर आधारित मार्गदर्शनपर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तेही तुम्ही पाहू शकता. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दिनांक 4 फेब्रुवारी रोजी पार पडली. यावर आधारित इयत्ता 3रीचा पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 दोन्ही प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित उत्तरपत्रिका मी या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्याही तुम्ही पाहू शकता. आज आपण इयत्ता 1लीची भाषा, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीची ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. यासाठी 75 गुण असून 150 गुणांसाठी ही परीक्षा आहे. यामध्ये विभाग 1 मराठी विषयासाठी 15 गुण असून त्यासाठी 15 प्रश्न असून त्यासाठी 30 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 1 व 2साठी सूचना. खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. वेळ मोठी ताकदवान, तिच्यासमोर टिकले नाही मोठे धनवान. उठा वेळेवर, शाळेत जा वेळेवर, अभ्यास करा वेळेवर, खेळा वेळेवर. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर वेळेचा सदुपयोग करा. आपण देऊ वेळेला मान, ती करेल आपला सन्मान. या ठिकाणी कविता काळजीपूर्वक वाचायची आहे. त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 1. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर काय केले पाहिजे? तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2, वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 2, आपण कोणाला मान दिला पाहिजे? तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आपण वेळेला मान दिला पाहिजे. प्रश्न क्रमांक 3, पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत? या ठिकाणी कैरी, रस्ता, बेडूक हे 3 शब्द शुद्ध आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, खालील ओळींमध्ये कोणती विरामचिन्हे वापरली आहेत? लोठे बाबा झोपता किती. या ठिकाणी स्वल्पविराम व प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क. प्रश्न क्रमांक 5, खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी निवडा. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1, हसणे, खिंकाळणे. हसणेला विरुद्धार्थी बरोबर जोडी रडणे असते. या ठिकाणी खिंकाळणे दिलेली ती चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 6 व 7साठी सूचना. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून शोधा. या ठिकाणी मी उतारा वाचते. भारत आपला देश आहे. भारतात उंच पर्वत आहेत, घनदाट जंगले तसेच वाळवंट देखील आहेत. लहान मोठ्या नद्या आहेत, नद्याकाठी गावे आहेत. गावात लोक राहतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. यावर आधारित प्रश्न क्रमांक 6, आपल्या देशाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे भारत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7, वरील उतार्यात एकूण किती विधाने योग्य आहेत? भारतात उंच पर्वत व छोट्या मोठ्या नद्या आहेत. तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज असून जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. भारतात घनदाट जंगले व वाळवंट आहेत. हे 3ही विधाने योग्य आहेत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, खालील शब्दगटातील नपुसकलिंगी शब्दाचा पर्याय शोधा. यामध्ये ते औषध म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9, सोबतचे चित्र पहा. चित्रातील प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात? तर सिंहाची गर्जना. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10, खालील जागी पर्यायातील कोणते अक्षर लिहिल्यास सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतील? या ठिकाणी क हे अक्षर वापरल्यास सायकल, भाकरी, मोदक आणि कसरत हे 4 अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या तारखेला प्रजासत्ताक दिन साजरा करतात? 26 जानेवारी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. केशवरावांनी बाजारातून पालेभाजीची जुडी आणली. पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 13, खालील पर्यायातून वचनासंबंधी बरोबर जोडी कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एक गाणे, अनेक गाणी. प्रश्न क्रमांक 14, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. जसे म्हशीचे रेडकू तसे शेळीचे करडू. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15, नदी या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सरिता. यानंतर विभाग 2 गणित विषयासाठी असणार आहे. त्यासाठी 25 प्रश्न असून 50 गुणांसाठी हा विभाग आहे. यासाठी प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी एकूण किती संख्यांच्या दशकस्थानी 7 हा अंक आहे? तर 70, 75, 77 आणि 73 आणि 78 या 5 संख्यांच्या दशकस्थानी 7 हा अंक असणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17, 36 व 38 या संख्यांच्या दरम्यान येणारी संख्या अक्षरात लिहा. 36 व 38 मध्ये 37 ही संख्या येते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18, परवा शुक्रवार होता तर उद्या कोणता वार येईल? या ठिकाणी मुलं गोंधळतात म्हणून मी दाखवल्याप्रमाणे इथे परवा होता, होता म्हणजे होऊन गेलेला परवा. मग परवा शुक्रवार होता, त्यानुसार काल शनिवार झाला, मग आज रविवार असेल आणि उद्या सोमवार असणार आहे. या पद्धतीने लिहिल्यास नक्कीच मुलांचं चुकणार नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 13, 24, 31 या संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 20, खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणत्या संख्या येतील? तर या ठिकाणी 99, 97, 2-2च्या फरकाने अंक कमी कमी होत गेलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 95 आणि 89 हे अंक अनुक्रमे येणार आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या जोडीतील अंकांपासून कमीत कमी 2 अंकी संख्या तयार होणार नाहीत? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 आणि 0 यापासून फक्त 1 ती म्हणजे 20 ही संख्या 2 अंकी तयार होणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे 22, 1 ते 100 या संख्यांमध्ये कोणता अंक 20 वेळा येत नाही? तर 1 हा अंक 20 वेळा येत नाही. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23, गोष्टीच्या पुस्तकातील 58 पानांपैकी 21 पाने वाचून झाली तर एकूण किती पाने वाचायची राहिली? या ठिकाणी वजाबाकी करावी लागणार आहे. 58 वजा 21 उत्तर आहे 37. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24, खालील पर्यायातील सर्वात ठेंगणा मुलगा कोणता आहे? ठेंगणा म्हणजेच बुटका. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रक्कम सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी प्रत्येक पर्यायाची रक्कम काढून घ्यायची आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 30 रुपये होत आहेत. पर्याय क्रमांक 2 14 रुपये. पर्याय क्रमांक 3 मध्ये 41 रुपये आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 20 रुपये. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी एकूण किती बेरजा बरोबर आहेत? तर या ठिकाणी 7 अधिक 8 बरोबर 15, 16 अधिक 23 बरोबर 39 आणि 24 अधिक 36 बरोबर 60 ह्या 3 बेरजा बरोबर असणार आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27, सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? तर या दिलेल्या घड्याळात 11 वाजलेले आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. यामध्ये पर्याय क्रमांक 3 36ला 63 दिलेले आहे, ते चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 29, केशवने 7 पंत्या, राघवने 4 पंत्या व गोपाळने 5 पंत्या विकत घेतल्या तर तिघांनी मिळून एकूण किती पंत्या विकत घेतल्या? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16. या ठिकाणी बेरीज करावी लागणार आहे. प्रश्न क्रमांक 30, सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न आहे, दूध देणारे प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे? तर या ठिकाणी गाय आणि शेळी दूध देते. गायींची संख्या या ठिकाणी 9 आणि शेळींची संख्या 5 आहे. 9 अधिक 5 14 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 31, 45 वजा चौकट बरोबर 13 या उदाहरणात रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी 45 वजा 13 केल्यास उत्तर 32 येणार आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट असतो? तर या ठिकाणी मोबाईल, टेबल आणि पुस्तक तिन्ही वस्तूंचे पृष्ठभाग सपाट असतात. यासाठी उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी एकक स्थानी सर्वात लहान असलेली संख्या कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एकक स्थानी 2 आहे, तो सर्वात लहान आहे. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणत्या पर्यायात तिरप्या रेषा नाही? तर या ठिकाणी ब मध्ये उभ्या रेषा आणि ड मध्ये आडव्या रेषा आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, ब आणि ड योग्य. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी 31 दिवसांच्या महिन्यांचा गट कोणता आहे? तर जानेवारी आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 31 दिवस येतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 36, सोबतचे चित्र पहा, दिलेल्या वस्तूचा आकार कोणत्या आकृतीसारखा दिसतो? ते पर्यायातून शोधा. या ठिकाणी कॅरम बोर्ड दिलेला आहे, तो चौरस आकृती असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर 2 अंकी संख्या येते? तर 27 वजा 12 बरोबर 15. याचं उत्तर 2 अंकी येतं, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 38, 13, 3, 23 या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3, 13, 23. प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, 25 या संख्येच्या दशक स्थानी 5 हा अंक आहे. 5 हा अंक दशक स्थानी नसून तो एकक स्थानी आहे. हे विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 40, खालील पर्यायात 5 रुपयाचे कोणते नाणे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर विभाग 3 हा इंग्रजी विषयासाठी आहे. त्यामध्ये प्रश्न 10 असून 20 गुणांसाठी हा विषय आहे. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट वेगळ्या अक्षराने झालेला आहे? तर या ठिकाणी मोबाईल, कम आणि व्हेइकल हे ई या अक्षराने शेवट झालेला आहे. मात्र डस्टर या शब्दाचा शेवट आर या अक्षराने झालेला आहे, तो वेगळा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 42, सोबतचे चित्र पहा, दिलेल्या चित्रातील शब्दाशी यमक जुळणारा शब्द शोधा. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे, चित्र आहे पॅरट. पॅरटला यमक जुळणारा रायमिंग पेअर राहील कॅरट, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43, खालील प्रश्नात अवयव व त्याचे नाव याची अयोग्य जोडी कोणती? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, या ठिकाणी इयर्स दिलेले मात्र त्याला आईज म्हटले, ती चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 44, सोबतचे चित्र पहा, चित्रातील खेळाचे नाव पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्रिकेट. प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी व्हेजिटेबल कोणती आहे? तर कॅबेज आणि ब्रिंजल, म्हणजे पर्याय क्रमांक 4, ओनली बी अँड सी. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणत्या वाराचे स्पेलिंग चुकीचे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, SONDAY. त्याचे खरे स्पेलिंग आहे SUNDAY. प्रश्न क्रमांक 47, सोबत दिलेल्या शब्दकोड्यात तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी स्टारच्या जागी कोणते अक्षर येईल? तर या ठिकाणी स्टारच्या जागी टी लिहिल्यास टेबल, बोट आणि टेन हे 3 अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, खालील पर्यायातून स्विमिंगचे वर्णन करणारे चित्र शोधा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 49, सोबतचा बाण कोणती दिशा दर्शवितो? ते पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लेफ्ट. प्रश्न क्रमांक 50, मातीपासून मडकी तयार करणारा व्यावसायिक खालील पर्यायातून शोधा. मातीची मडकी बनवणारा जो कुंभार असतो त्याला पॉटर असं म्हटलं जातं. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. त्यानंतर विभाग 4, बुद्धिमत्ता चाचणी, यामध्ये 25 प्रश्न असून 50 गुणांसाठी हा विषय आहे. प्रश्न क्रमांक 51, खालीलपैकी कोणत्या महिन्यात बालदिन साजरा करतात? तर बालदिन हा 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 52, खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून
शोधा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. ही तंतोतंत जुळणारी आकृती आहे. प्रश्न क्रमांक 53. बाबा बाबा आपले बाग किती सुंदर आहे. वरील वाक्यामध्ये बा हे अक्षर एकूण किती वेळा आले आहे. तर मी अंडरलाईन केलेले शब्द बा आहेत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, 5. प्रश्न क्रमांक 54 ते 56 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 54. श्रावण, वैशाख, आषाढ आणि हिवाळा. तर या ठिकाणी श्रावण, वैशाख आणि आषाढ हे मराठी महिने आहेत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4, हिवाळा. प्रश्न क्रमांक 55. 43, 48, 20 आणि 32. तर या ठिकाणी 43 ही विषम संख्या आहे, मात्र इतर संख्या ह्या सम आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 56. यामध्ये वेगळी आकृती आहे, पर्याय क्रमांक 2. कारण प्रत्येक आकृतीमध्ये वर जितकी चिन्हांची संख्या दिलेली आहे तितकी चिन्हांची संख्या खाली दिलेली आहे. मात्र या ठिकाणी वर 1 गोल दिलेला आहे आणि खाली 2 गोल दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 57. लांडग्याला हत्ती म्हटले, हत्तीला मोर म्हटले, मोराला मुंगी म्हटले, तर सोंड असणारा प्राणी कोणता. सोंड असणारा प्राणी म्हणजे हत्ती, पण या ठिकाणी हत्तीला मोर म्हटलेला आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 58. तुमच्या शाळेतील पिण्याच्या पाण्याचा नळ चालू आहे, पाणी वाया जात आहे, तर तुम्ही काय कराल. तर या ठिकाणी याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. स्वतः जाऊन पाण्याचा नळ बंद करेन. प्रश्न क्रमांक 59. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60. एका कवायतीच्या रांगेत जॉन मध्यभागी उभा असून त्याचा 9वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. जर जॉन मध्यभागी उभा आहे, त्याचा क्रमांक 9वा आहे, तर त्याच्या पुढे 8 मुले उभी आहेत आणि मागे 8 मुले उभी आहेत, म्हणजेच 8 अधिक 8 16 झाले आणि जॉन 1 मधील 9वा म्हणजे एकूण 17 मुले त्या रांगेत असणार आहेत. प्रश्न क्रमांक 61 ते 63 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जोडणारे पद ओळखा. प्रश्न क्रमांक 61. आग्नेय, वायव्य, नैऋत्य या उपदिशा आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ईशान्य. प्रश्न क्रमांक 62. 22, 44, 66 या ठिकाणी 88 हे योग्य उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 63 मध्ये त्रिकोण दाखवलेले आहेत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 64 हा संख्या मालिकेवर आधारित आहे. वरील संख्या मालिकेत 30 पेक्षा मोठे एकूण किती संख्या आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 5 संख्या या 30 पेक्षा मोठ्या संख्या आहेत. 53, 32, 38, 40 आणि 48. प्रश्न क्रमांक 65. इंग्रजी अक्षरमालेवर आधारित हा प्रश्न आहे. वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 11वे अक्षर कोणत्या 2 अक्षरांच्या मधोमध आहे. तर 11वे अक्षर के येत आहे. के हे अक्षर जे आणि एलच्या मधोमध आहे. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 66. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर या ठिकाणी कलिंगड, आंबा, पेरू, पपई आणि सीताफळ. कलिंगड, पेरू, पपई आणि सीताफळ हे अनेक बिया असणारी फळे आहेत, तर आंबा हे एकच बी असलेलं फळ आहे. याचं उत्तर राहील 1, आंबा. प्रश्न क्रमांक 68. एका सांकेतिक भाषेत माकड बरोबर 345, आरसा बरोबर 687, तर त्याच भाषेत मासा हा शब्द कसा लिहाल. तर या ठिकाणी माकड बरोबर 345, आरसा बरोबर 867, तर मासाठी 3 आणि साठी 7 हा अंक वापरलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 37. प्रश्न क्रमांक 69. सिद्धार्थ मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती. तर सिद्धार्थ जर मावळत्या दिशेकडे म्हणजे पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा असेल, तर त्याची डाव्या हाताची दिशा दक्षिण असणार आहे. प्रश्न क्रमांक 70 ते 72 साठी सूचना. पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय
शोधा. प्रश्न क्रमांक 70. राष्ट्रीय पक्षी मोर तर राष्ट्रीय फूल कमळ. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 71. 47 94 तर 28ला किती? 47च्या दुप्पट 94 होत आहे तर 28च्या दुप्पट 56 होणार आहेत. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 72. या ठिकाणी ची आरशातली प्रतिमा दाखवलेली आहे तर पीची आरशातली प्रतिमा येणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 73 व 74साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा. तर या ठिकाणी 1 उभी रेष, 2 रेषा, 3 रेषा तर 4 रेषा येणार आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 74. 95 90 85 म्हणजे 5-5च्या फरकाने संख्या कमी होत गेलेल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी 80 हा अंक येणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 75. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. तर या ठिकाणी पहिलं चिन्ह हे 3 नंबरला प्रत्येक ठिकाणी गेलेलं आहे. त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 4 हा पर्याय येणार आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद.